तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपण जगामध्ये दोन प्रकारच्या शाळा बघतो. एक म्हणजे आपली व्यावहारिक शाळा, म्हणजे आता या शाळा ज्या आहेत त्या मुंबईत त्या सगळ्या शाळा, आणि आपली प्रपंचकांची शाळा, आणि दुसरी शाळा संतांची शाळा. तर ही जी प्रपंचकांची आधी व्यवहारातली शाळा आहे ती आपण आधी बघूया. या शाळेमध्ये हजेरी घेणं चालू आहे वर्गात. कोण कोण मुलं आली आहेत, कोण कोण रजा आहेत ती. तर मॅडम स्टेजवर येतात आणि एकेकांची नावं घेऊन विचारतात. आणि ही शाळा कशी आहे? या शाळेचं नाव आहे आयुष्य शाळा. शाळेचं नाव काय? आयुष्य. आणि ही शाळा आपली वर्षभर चालू असते. तेव्हा या शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना बाई विचारतायत, हजेरी घेत आहेत ना तुम्हाला? शाळेत हजेरी घेत होत्या ना बाई? आले आले पहिलं काम हजेरी घ्यायची आणि नंतर शिकवायला सुरुवात. तर पहिल्या मुलाचं नाव घेतात ते संताप, अस्वस्थता, निरसता, हट्ट, नैराश्य, कर्ज, कटकटी, दुःख, काळजी, अनुभव. एवढी मुलं अनुभव नावाची आहेत. एकाने बोलायचं अनुभव, आनंद, आनंद हा कधीतरी येतो. समाधान, समाधानाने शाळा सोडलेली आहे. या शाळेतले विद्यार्थी समजले? आनंद कधीतरी येतो आणि समाधान शाळा सोडलीच आहे. म्हणजे आपण किती धडपड केली
तर हे सगळे विद्यार्थी ते शाळेमध्ये आहेत. आता आपली सद्गुरूंची शाळा बघूया. त्या सद्गुरूंच्या शाळेमध्ये ही पण शाळा वर्षभर चालू असते. पण या शाळेतले विद्यार्थी काय उत्तर देतात तेवढं बघा. कारण या शाळेमध्ये स्वतः सद्गुरू हजर असतात. तेव्हा सद्गुरू श्रवण तृप्त कायमचे, आनंद कायम. कळलं तुम्हाला? समाधान सतत, संत विश्रांती स्थान, स्थिरता आपोआप येते, प्रसन्नता असतेच, सुख पर्वता एवढी मिळते, मजा नेहमी येते. वा वा. ताप वाटतच नाही, मोक्ष आयता मिळतो, तृप्ती कायम मिळते. जेवून का? वेळ गेलेला कळत नाही म्हणतात. त्रास नाहीच. सत्सवास, संत सहवास हवासा वाटतो, अशी या शाळेतली मुलं उत्तरं देत आहेत. बघा, म्हणजे प्रापंचिकाची शाळा जी आपण अनुभवतो रोज ती शाळा आणि या शाळेतला फरक समजला ना तुम्हाला? हा. तर ही जी शाळा आहे, या शाळेचा जो आपण ग्रंथ लावलेला आहे त्या ग्रंथाचा आज समाप्ती असल्यामुळे या ग्रंथाचा पहिला जर आपण समास बघितला तर पहिल्या समासात शिष्य आणि गुरु शिष्यांचा संवाद सांगितलेला आहे. यामध्ये शिष्य प्रश्न विचारतो आणि गुरु उत्तर देतात. आणि या पहिल्या समासाचं नाव दासबोध समास म्हटलेलं आहे, दासबोध ग्रंथ. तर या दासबोधात काय काय आहे? तर या दासबोधात मुख्य प्रामुख्याने विषय भक्ती सांगितलेली आहे की भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, की भक्ती केल्याने मानव निश्चितपणे देव रूपाला प्राप्त होतो. आणि या ग्रंथामध्ये पहिल्या सुरुवातीला त्यांनी विचारले शिष्याने की काय काय या ग्रंथामध्ये? तर या ग्रंथामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, विरक्ती आहे, प्रपंचाचं स्वरूप आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे 200 विषय त्यांनी मांडलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने संबंध दासबोधात त्यांनी शिष्याला वेगवेगळे उत्तरं दिलेली आहेत. आणि कुठपर्यंत आणून सोडलेलं आहे? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत, की तुझं नक्की स्वरूप काय आहे त्याला सांगून दिलेलं आहे. मग आता हे शेवटच्या याच्यात स्वरूप सांगताना शेवटच्या समासाचं नाव काय? विमळ ज्ञान. आता विमळ का म्हटलेलं आहे इथे? हा सगळ्यात शेवटचा समास आहे आणि इथे ग्रंथ संपलेला आहे. तर विमळ म्हणजे या जगात ब्रह्माशिवाय दुसरी वस्तूच नाही. म्हणजे ब्रह्मा इतकं श्रेष्ठ या जगात दुसरं काही नाही म्हणून त्याला नाव दिलं विमळ. म्हणजे श्रेष्ठ ज्ञान कशाचं असेल तर ब्रह्म जाणण्याचं म्हटलेलं आहे या ठिकाणी. आता हे ब्रह्माचं वर्णन करताना, परब्रह्माचं वर्णन करताना, परमात्म्याचं वर्णन करताना त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकिता नये, जेथे तेथे आहे जी आहे परब्रह्म ते. किती स्वच्छ आणि सोपं सांगितलंय. जिकडे तिकडे जेथे तेथे बिनमुख होता सन्मुख होते, सन्मुखपण चुके ना ते काही केल्या. म्हणजे ब्रह्माची व्यापकता त्यांनी सांगितली की धरता येत नाही, सोडता येत नाही. आणि व्यापक म्हणजे कसं भरलेलं आहे ते? सर्व ठिकाणी तुम्ही पूर्वेकडे गेला तिथे आहे, पश्चिमेकडे गेला तिकडे आहे, सगळ्या दिशेला ते व्यापून भरलेलं आहे. वरती आहे, खालती आहे. म्हणजे असं जे व्यापक तत्व आहे त्याच्याबद्दल त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की पक्षी अंतराळी गेला, भोवती आकाशाची तयाला, तैसे ब्रह्मप्राणी याला व्यापून आहे. आकाशात गेलेल्या पक्षाला, उडणाऱ्या पक्षाला जसं आकाशच त्याच्या सर्व भोवती असतं, तसं ब्रह्म हे प्राणी याला सर्व ठिकाणी व्यापून भरलेलं आहे. आणि ही व्यापकता
सांगताना किती उदाहरणं समर्थाने दिलेले, किती ते व्यापक आहे. आणि व्यापक असून आपल्या जवळ असून ते त्याच्यामुळेच आपण सगळे व्यवहार करत असून सुद्धा आपल्याला त्याची ओळख नव्हती, होती का? मग ती केव्हा मिळाली तुम्हाला ओळख? सद्गुरू भेटल्यानंतर. कारण सद्गुरूंकडेच हे ज्ञान आहे जे मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं, गुरुगीता. तर गुरुगीतेमध्ये भगवान शंकरांनी कोणाकडे बोट दाखवलंय? सद्गुरूकडे. की सद्गुरू शिवाय हे ज्ञान कदापि तुम्हाला मिळणार नाही. हे त्रिवार सत्य त्यांनी सांगितलंय. शिवशासनता शिवशासनता शिवशासनता, हा शिवाचा आदेश म्हणून सांगितलेला आहे त्यांनी. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की गुरूंना मनपूर्वक प्रेमाने त्यांचं म्हणजे शिष्यत्व पत्करून अगदी हलक्यातला हलका होऊन, म्हणजे थोरपणा परास आणलीजे, थोरपणा सगळा विसरून त्यांची सेवा तुम्हाला करता आली पाहिजे, तरच सद्गुरू प्रसन्न होतात. आता ही सगळी मुलं जी सेवा करतात, प्रत्येक जण या ठिकाणी जो सेवा करतो कशासाठी करतो? सद्गुरूंची कृपा पाहिजे त्यांना. पण त्यांना माहिती आहे की सद्गुरू कृपा हेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सारा. सगळ्यांची धडपड सद्गुरू कृपेसाठी आहे. कारण सद्गुरू कृपा केव्हा होते? काय सद्गुरूंना पैसे टाकले आणि सद्गुरूंना काय दिलं म्हणून तेव्हा होते का? नाही. सद्गुरूंचा कृपा प्रसाद त्यांच्यावर व्हायला पाहिजे. पण त्याच्या आधी शिष्य सुद्धा त्या तयारीचा पाहिजे. त्याचा गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण श्रद्धा पाहिजे. कारण श्रद्धेशिवाय ज्ञान होणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम म्हटलेलं आहे गीतेमध्ये. ही श्रद्धा जेवढी शुद्ध असेल तेवढं ज्ञान लवकरात लवकर होतं. म्हणून बघा, आपण ट्रेनमधून प्रवास करतो आपण सगळेजण, तर त्या ट्रेनमध्ये काहीतरी 15-17 डबे असतात. त्या डब्यात बसलेले प्रत्येक जण आपापल्या ठिकाणाला जाऊन संध्याकाळी पोहोचतात. कुणावर विश्वास ठेवतात ही सगळी मंडळी? एका ड्रायव्हरवर, की ज्या गाडीत आम्ही बसलेलो आहोत तो ड्रायव्हर आम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणावर पोहोचवेल. हा तुमचा विश्वास आहे ना? म्हणून तुम्ही बसलाय की हा चालवणारा ट्रेंड आहे आणि हा आम्हाला आमच्या ठिकाणाला नेऊन पोहोचवेल. सिद्धरामेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की आगगाडीत बसलेल्या लाखो लोकांचा विश्वास एका ड्रायव्हरवर असतो. तुम्ही ड्रायव्हरला बघितलेलं असतं का? नाही. तर तो आपल्याला दिसतच नाही. त्याला ओळखता का? नाही. तो ट्रेंड आहे का? माहिती आहे का? काहीच माहिती नाही आपल्याला. तरी सुद्धा आपण इनडायरेक्टली विश्वास ठेवून त्याच्यावर निवांत आत बसलेला असतो. मस्त गप्पा मारतो, डबे खातो, झोपतो, एकावर विश्वास ठेवून की तो आम्हाला आमच्या ठिकाणाला नेऊन बरोबर पोहोचवेल. तसा विश्वास सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या नाव्यापुढे तुम्ही जेव्हा केस कापायला जाता तेव्हा आपलं संपूर्ण डोकं त्याच्या ताब्यात घेता. सिद्धरामेश्वर महाराजांचं उदाहरण आहे. त्याच्या ताब्यात देता डोकं. काय घे, तुझ्या ताब्यात दिलं, कर, काय करायचं ते. म्हणजे नाव्यापुढे जर डोकं ताब्यात दिलं जातं तर गुरूंच्या पुढे का दिलं जात नाही? गुरूंना सुद्धा आपण तसंच दिलं पाहिजे ताब्यामध्ये सगळं. म्हणजे हे जो संपूर्ण आपलं हे शरीर आहे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, हे सगळं त्यांना ताब्यात दिलं पाहिजे. आपण त्यांच्यावर सोपवलं पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपलं मार्गक्रमण केलं पाहिजे. म्हणजे बघा तुम्ही, मग सद्गुरूंना, हे सद्गुरू जे देहधारी असतात, त्या देहधारी सद्गुरूंकडे पुन्हा देहधारी म्हणून जे लोक बघतात ना, त्यांना सुद्धा त्यांनी काय म्हटलंय? पापी म्हटलेलं आहे. की त्यांना सद्गुरू कळलेलेच नाहीत. सद्गुरूंना वास्तविक जो जनामध्ये वागे परी जना वेगळ्या गोष्टी सांगे. आपल्यासारखे असतात, आपल्यासारखे राहतात, आपल्यासारखंच खातात, पण आपल्यासारख्या गोष्टी करतात का? त्यांच्याकडे कुठला संघ आहे? आत्म्याचा संघ. आमच्याकडे कुठला संघ आहे? प्रपंचाचा संघ. म्हणजे आमच्याकडे अज्ञानाचा संघ आहे, त्यांच्याकडे ज्ञानाचा संघ आहे. बरोबर आमच्या विरुद्ध वर्तन आहे त्यांचं. आम्ही कधीतरी वेळ मिळेल तेव्हा आमचं अनुसंधान आम्ही जोडतो, पण त्यांचं अनुसंधान कसं असतं? 24 तास सदा स्वरूपानुसंधान. सदा म्हणजे 24 तास.
24 तास आपण स्वतःला विसरत नाही, पण अनुसंधान आपलं होत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला झोपेत विचारलं तरी मी शोभा आहे म्हणूनच सांगते, तुमचं नाव नाही सांगत मी. म्हणजे मी मला किती लक्षात ठेवलंय बघा. मी ब्राह्मण, मी शोभा, हे मी किती लक्षात ठेवलेलं आहे की झोपेत सुद्धा मी तुमच्यापैकी कोणाचंही नाव सांगत नाही. तसं अनुसंधान आपलं का टिकत नाही मग इथे संत म्हणतात. याला कारण आपलं मन सगळीकडे बाह्य गोष्टींकडे धावतं. आता बघितलं आपण कुंभमेळ्याला केवढी गर्दी होती, पण सगळ्यांनाच असं जायचं म्हटलं तर आपल्याला जमेल का? नाही. पण संतांनी काय सांगितलेलं आहे? संतांनी आपल्याला सांगितलंय की तीर्थ में फल एक है, संत मिले फल चार, सद्गुरु मिले अनेक फल, कहे कबीर विचार. तीर्थात गेलं तर एक फळ मिळतं, संतांकडे गेलं 4 फळं मिळतात, आणि सद्गुरूकडे गेलं तर अनेक फळं मिळतात. अनेक प्रकारची फळं म्हणजे खायला नाही, फळ म्हणजे आपण जे जे काय करतो त्या प्रयत्नाने जे आपल्याला मिळतं ते फळ. म्हणजे कबीरांनी सगळ्या मोठ्या संतांनी काय सांगितलेलं आहे? संतांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून मग संतांवर आमचा कसा विश्वास पाहिजे? इथे बघा गुरुगीतेमध्ये छान उदाहरण दिलेलं आहे भगवान शंकरांनी की जर तुमच्यावर सदाशिव म्हणजे शिवशंकर जर तुमच्यावर चिडले तर तुम्हाला गुरु वाचवतील, पण गुरु जर तुमच्यावर चिडले तर या त्रिभुवनात कोणी तुम्हाला सांभाळणार नाही, कोणी तुमची बाजू घेणार नाही, कोणी तुम्हाला सांभाळणार नाही, कोणी तुमचं रक्षण करणार नाही. म्हणजे गुरूंच्या इतकी ताकद कोणाकडे आहे का? म्हणून हे सगळं ज्ञान होण्यासाठी, हे सगळं कळल्यावर भगवान शिवानी काय केलं? सोडून कैलास सर्व ही संपत्ती, स्मशानात वस्ती रुद्र करी. कैलास वगैरे सगळं सोडून चिताभस्म अंगाला लावून त्या ठिकाणी तांडव केलेलं आहे. हे सगळं कशासाठी? तुम्हाला माहिती आहे की शंकरांनी जेव्हा ते समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेला जे सगळे एक एक रत्न बाहेर पडली, त्यातलं प्रत्येकाने प्रत्येकाचं नेलं, पण शेवटी ठेवलं होतं विष. राक्षसांनी नेलं, देवांनी नेलं, सगळ्यांनी नेलं, पण शेवटी काय राहिलं होतं? विष राहिलं होतं शेवटी. ते पण निघालेलं होतं त्याच्यातूनच, पण विष घ्यायला कोणीच तयार नाही. शंकरजी जेव्हा तिथे आले ते म्हणाले, अरे हे घ्यायला कोणीच तयार नाही. कोणी घेतंय का? म्हणाले हे कशाला घेऊ आम्ही? हे घेतल्यावर तर आम्हाला मृत्यू येईल, आणि आम्ही तर अमृत घेतलेलं आहे, म्हणजे आम्ही अमर राहणार आहोत, आम्हाला हे नको. विष घ्यायला कोणीच तयार नाही. शेवटी भगवान शंकरांनी ते प्राशन केलं, आणि ते प्राशन केल्यानंतर त्यांना तो 10 व्हायला लागला विषाचा. पोटामध्ये, घशामध्ये सगळीकडे आग व्हायला लागली. म्हणून त्यांनी काय केलं? पहिली गंगा बसवली डोक्यावर, बघा आहे तिथे. गंगेचं पाणी अंगावर पडलं की 10 मिनिटे तरी सुद्धा कमी झालं नाही. मग त्यांनी सर्प गळ्यात घातला, कारण सर्प थंड असतो, त्याला घातलं. मृगाजी व्याघ्रांबर खाली घेतलं. सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण 10 काही कमी होईना. त्याच्यामध्ये त्यांनी तांडव नृत्य पण केलं. पण हे सगळं झाल्यावर सुद्धा प्रत्यक्ष शिवशंकरांना कळलं की हे जे आता हा माझा 10 आहे, हा कसा कमी करायचा? तर देवाने जेव्हा या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या त्याच वेळेला त्यांनी विष सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे. मग आता हे सगळं कमी उतरवण्यासाठी मला त्या देवाचीच प्रार्थना करावी लागेल. ज्याने हे निर्माण केलेलं आहे त्याचीच प्रार्थना करावी लागेल. मग त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि देवांना प्रसन्न करून घेतलं, आणि त्यांचा 10 कमी झालेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला, की इथे जे समर्थांनी परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे की हे परब्रह्म कसं आहे, आणि ते प्राप्त झाल्यानंतर देव पहावयासी गेलो ते देवचे होऊन गेले. ते जे जे देव शोधायला गेले ते देवच झाले. म्हणून इथे हा सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हा दासबोध मी लिहिलेला आहे. म्हणजे स्वतः रामदास स्वामी बघा काय म्हणतात,
की हा देह आपला पूर्ण पंचमहाभूताचा आहे आणि तो पंचमहाभूताचा बनलेला असलेल्यामुळे त्याच्या आत कोण राहतो? ती शक्ती राहते, परब्रह्म शक्ती. आणि त्या शक्तीमुळे मी हे सगळं करू शकलो. आणि दुसरं म्हणजे श्रीरामांची कृपा. कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची लक्षणे तो हा दासबोध म्हटलेलं आहे त्यांनी, की दाशरथीची कृपा झालेली आहे माझ्यावर. आणि ती दाशरथीची कृपा मी तुम्हाला समर्थांचं सांगताना सांगितलेलं आहे की श्रीरामांनी कसं प्रत्येक वेळेला त्यांना दर्शन दिलं आणि सांभाळलंय रामदास स्वामींना. हे काय नुसत्या अशा म्हणजे पुस्तकातल्या खोट्या बातम्या नाहीत, या प्रत्यक्ष घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. की आपल्याकडे जर तसं प्रेम असेल, शुद्ध भाव असेल, तर प्रत्यक्ष देव सुद्धा आपल्याला भेटायला येतात. रामदास स्वामींना किती संतांनी दर्शनं दिली. प्रत्यक्ष श्रीरामानी म्हणजे डोहामध्ये उडी मारताना मारलीच होती त्यांनी, पण प्रत्यक्ष श्रीरामांनी त्यांना हातात पकडलेलं असं आणि सांगितलं की तुम्हाला आम्ही इतके दिवस कशाला सांभाळलं, तर तुमच्याकडून धर्म रक्षण व्हायला पाहिजे आणि धर्म स्थापना होण्यासाठी तुमचं रक्षण आम्ही केलेलं आहे. तुम्ही कुठे उडी मारायला निघाले? तर तुम्ही हे सगळं मनातून सोडून द्या. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना श्रीरामांनी दर्शन देऊन त्यांना गाईड केलेलं आहे. मोठ्या मोठ्या संतांनी त्यांना दर्शनं दिली. दत्त महाराजांचं त्यांना दर्शन झालेलं आहे. म्हणजे बघा, इथे ती शक्तीला जर तुम्ही शरण गेला, सरेंडर झालात, तर ती शक्ती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कशी सांभाळते हे आपल्याला समर्थांच्या याच्यावरून सांगता येईल. म्हणजे समर्थांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळं क्रेडिट मला देत असाल की तुम्ही हा ग्रंथ लिहिला म्हणजे तुम्ही किती ग्रेट आहात, पण ते स्वतःवर ते क्रेडिट घेत नाहीत. ते म्हणतात श्रीरामांची कृपा आणि प्रत्यक्ष परब्रह्म आत्मा तो माझ्या आत बसल्यामुळे मी हे सगळं लिहू शकलो. बघा ना, आता आत तो आहे म्हणून मी बोलू शकते आणि म्हणून तुमच्या आत आहे म्हणून तुम्ही ऐकू शकता. आता जर निघून गेला तर माईक चालू राहील पण बोलणारं बंद होऊन जाईल. म्हणजे मग हे प्रवचन मी करते का? फरक समजला तुम्हाला? बोलणारा वेगळा आहे, सगळं आतून बोललं जातंय. म्हणून महाराज सांगायचे की नथ श्रेष्ठ का नाक श्रेष्ठ, तर मेजॉरिटी भगिनींनी आपल्याला सांगितलं नथ श्रेष्ठ. तर महाराज म्हणाले नाक नसेल तर नथ घालणार कुठे? नाही, नाक श्रेष्ठ. अरे म्हणे नाक पण आहे, नथ पण आहे, पण मेलेल्या बाईला नाक पण आहे, नथ पण आहे, ठेवतील कोण? बघेल तिच्या नथीकडे? आतला निघून गेलेला आहे, त्यामुळे किंमत शून्य झालेली आहे. म्हणजे इथे समर्थांनी हे जाणलेलं आहे की तो आत आहे म्हणून मी सगळं लिहू शकलो. म्हणजे असं बघा, तुम्ही अशा मोठ्या प्रकारचे जे संत आहेत ते सगळं क्रेडिट त्यांना देतात, देवाला देतात. त्यांच्यामुळे मी आहे. महाराज आपल्याला प्रत्येक वेळेला बोलताना नेहमी प्रवचनात सांगायचे, माझ्या स्वामींनी माझ्यावर कृपा केली, सगळं स्वामी करतात, स्वामींनी मला एवढी मुलं दिली. म्हणजे स्वतःच काहीच त्याच्यात नाही. कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व सगळं तेच. संबंध क्रेडिट सद्गुरूंना. एकदा महाराज असंच कंटाळा आला म्हणून पत्ते खेळायला बसले होते आणि त्यांची बिडू कोण आले नाहीत. महाराज मला म्हणाले बस तू माझा बिडू. आम्ही बसलो आणि इकडे दुसरे 2 जण बसलेले होते. महाराजांचं बिडू मी झाली आणि काय झालं, पानं अशी छान आली. महाराज म्हणे बरोबर खेळा. आम्ही खेळलो आणि 52 पाणी कोट झाला. 52 पाणी कोट सहसा होत नाही. आणि त्याच वेळेला ही बहीण बरोबर आत आली मठात. तेव्हा महाराज म्हणाले विद्ये तुझ्या पायगुणामुळे कोट झाला. तेव्हा मी म्हटलं महाराजांना, आपण खेळलो, आपण पानं टाकली आणि विद्येचा पायगुण? अरे हो म्हणाले, विद्या आली तर तेव्हा झाला का? म्हणजे बघा, विद्याताई म्हणाले की जे महान असतात तेच दुसऱ्यांना महानता देतात. जे स्वतः महान असतात, म्हणजे त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही आता कोट केला तू बघितलंस, असं नाही म्हटलं. तू आल्यामुळे कोट झाला.
म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की संत हे क्रेडिट दुसऱ्यांना देतात. तसं या ठिकाणी समर्थाने तसं दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे समर्थ सांगतात की मी जो पूर्ण दासबोध लिहिलेला आहे, या दासबोधामध्ये तुम्ही ज्या दृष्टी ठेवून, म्हणजे तुम्ही चांगल्या दृष्टीने जर त्याच्याकडे बघितलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, प्राप्त होईल. पण तेच जर तुम्ही कुत्सित दृष्टीने किंवा कुचकट, त्यांनी शब्द वापरलाय कुचकट, तर तो कुचकट तुम्हाला फळ त्याचं तसंच मिळेल, असं दासबोधात लिहिलेलं आहे. म्हणजे इथे तेही सांगितलेलं आहे त्यांनी की तो भाव ठेवून तुम्ही तो वाचा, तर तुम्हाला त्यांची प्रचिती म्हणजे काय, आनंद मिळेल. आणि इथे या ठिकाणी आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की जगामध्ये किती अनेक शून्य असतात, पण त्या शून्यांना काय किंमत आहे का? आहे का? नाही. शून्य शून्य, शून्याची किंमत शून्य. पण शून्याला किंमत कधी येते? त्याच्या शेजारी एक आकडा लागला की, एक शून्य असेल त्याच्या शेजारी एक लागला 10, 2 शून्याच्या शेजारी एक लागला 100, असं करत 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 त्याची किंमत वाढत जाते. तसं तुम्ही किती जरी मोठे असलात, तुम्ही पैशाने मोठे असला आणि कशाने मोठे असला, विद्वतेने, ज्ञानाने, कशाने तुम्ही मोठे असलात, तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही गुरूंचे शिष्य नाही, तुम्हाला सद्गुरू भेटलेले नाहीत, तोपर्यंत तुमची यात्रा अपूर्ण. म्हणून कबीरांनी काय म्हटले, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं, फल लागत अति दूर, कबीरा फल लागत अति दूर. काय म्हटलं त्यांनी, बडा हुआ तो क्या हुआ. बडा असला म्हणून काय झालं, जैसे पेड़ खजूर, खजुराचं झाड पण मोठं असतं, उंच असतं, पण पंछी को छाया नाही, पक्षी बसला तर त्याला छाया मिळेल नाही. खजूर पण लागत, वरती लागतात खजूर, छाया पण मिळणार नाही, खजूर पण हाताला लागणार नाही, इतक्या वरती कोण चढणार. म्हणून इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही मोठे असल्याने काही असाल, जोपर्यंत तुम्हाला सद्गुरू भेटलेले नाहीत, तर सद्गुरू विण सच्शिष्य तो वाया जाय निशेष. शिष्य जरी किती अभ्यास असेल आणि काही असेल, पण सद्गुरू भेटले ना, वाया जाय निशेष म्हटलेलं आहे त्यांनी. या उलट सद्गुरू भेटल्यावर त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्या मुक्ताबाईंनी, वो नर सच्चा है सच्चा, वो नर सच्चा बे सच्चा, जो है गुरु का बच्चा. जो गुरुचा बच्चा आहे तो श्रेष्ठ आहे. आणि वो नर कच्चा बे कच्चा, जो नहीं गुरु का बच्चा. जो गुरु का बच्चा नाही वो कच्चा म्हटलेलं आहे, निगुरा म्हटलेलं आहे त्याला त्यांनी. म्हणजे इथे आपल्याला संतांचा सहवास मिळाला पाहिजे, सच्शिष्य आपण झालो पाहिजे. त्यांच्याकडून आपण दीक्षा घेतल्यानंतर पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात होते. म्हणून इथे पण त्यांनी सांगितलं, तर तुम्हाला भटजी माहिती आहेत ना, भटजी सगळ्यांना माहिती आहेत ना, भटजी सगळ्यांना माहिती आहेत. बघा भटजी काय करतात, मध्ये अंतरपाठ धरून, इकडे वधूवर जे उभे असतात आणि त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरून भटजी सावधान म्हणतात, ती मंगलाष्टक आटोपतात. तेव्हा काय होतं, वधूचं वराशी लग्न लावलं जातं सावधान म्हटल्यानंतर. आणि असं लग्न लावून त्यांच्या सुखाचा मार्ग ते मोकळा करतात. कोण? भटजी. तसं सद्गुरू काय करतात, आपल्या शिष्याचा अज्ञानाचा भ्रमाचा पडदा बाजूला सारून, म्हणजे अंतरपाठ तो बाजूला सारून आपल्या हृदयस्थ जो आहे आतला देव, त्याच्याशी आपलं मिलन करून आपला सुखाचा मार्ग मोकळा करतात.
म्हणजे भटजीपेक्षा संतांचं किती महत्व आहे हे या दोघांचं मिलन करून देतात. सद्गुरू आतल्या शक्तीचं आणि आपलं मिलन करून देतात, म्हणून आपला भ्रमाचा पडदा दूर करतात अंतरपाठाचा. म्हणजे सद्गुरू किती श्रेष्ठ आहेत बघा तुम्ही. म्हणून संतांनी देवाकडे काय मागितलं? दे रे हरी संत पदाची जोड. नाही तर या जगात जर आपण बघितलं तर प्रत्येक जण काय काय मागतो तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आता मी महाराजांच्या जवळ राहत होती त्यामुळे 99% लोक काय मागायचे हे मला पूर्ण माहिती आहे. की देव मला पाहिजे, देवाची कृपा मला पाहिजे आणि देव माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे, एखाद दुसरा मागायचा. तेव्हा महाराज मला म्हणाले, बघ आता प्रपंच करायचा का परमार्थ करायचा तूच ठरव. हे सगळे 99% काय मागायला येतात? आपल्याला जी अडचण आहे ती विचारायला येतात. दुसरं काय मागणार? समोर जी अडचण आहे तेच मागणार. आता तू ठरव काय करायचं ते, काय मागायचं ते. म्हणजे संत आपल्याला काय करतात? आपल्यावर सोडतात की तुम्ही ठरवा यात काय घ्यायचं आणि काय सोडायचं. म्हणून ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही संतांचा तो बोध ऐकल्यानंतर, आणि बोध ऐकल्यानंतर सुद्धा संतांची दृष्टी कशी असते बघा. संत परमार्थाला का महत्व देतात? तर मी तुम्हाला एक छोटीशी झालेली माझ्याबद्दलची गोष्ट सांगते. एकदा मी मठात महाराजांच्या सेवेला होती कोल्हापूरला, आणि तेव्हा आता मी काहीच घालायचे नाही ना, हातात घालायचे नाही, गळ्यात नाही, कानात नाही, काहीच घालत नव्हती मी. आणि मला आई आमची म्हणाली की काय नाही तर कानातलं तरी घाल, अगं तू बाई आहेस, असे मुलांसारखे कान काढवलेस, कानातले घाल. म्हणून मला सोन्याचे 2 तिने घेऊन दिले. ते घातले नाही. पण शाळा आम्ही चालवत होतो तेव्हा महाराज मला म्हणाले, आज रविवार आहे, मुलांना बोलव, शेंगा फोडायला बसव. सगळ्या मुलांना शेंगा फोडायला बसवलं. मला म्हणाले तू पण बस, ते बरोबर करतात की नाही बघायचं. शेंगा फोडता फोडता कानातलं पडलं त्या शेंगांच्या सालामध्ये. हे ढीग एवढा शेंगांच्या सालाचा. आता तेवढा कुठे तपासायचा? कारण एका मुलाने मला सांगितलं, मॅडम म्हणाले एक कानातलं पडलं तुमचं. अरे ते म्हणलं हे आत्ता आपल्याला फोडताना मगाशी होतं. मुलांनी काय केलं, एक एक साल बघायला लागले. अरे म्हटलं ते जाऊ दे, महाराज आले तर फटके मिळतील आपल्याला सगळ्यांना. तुम्ही आधी कामं करा, ते एवढे शेंगाणे तरी दाखवा त्यांना. आणि ते सगळं मुलं काय ऐकतात का? मॅडम म्हणे ते सोन्याचं होतं, शोधावं लागेल आपल्याला. ते शोधायला लागले. महाराज तिकडून आले, अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही शेंगा फोडताय काय काय शोधताय काय त्याच्यात? तर ते म्हणाले मॅडमचं एक कानातलं त्याच्यात पडलं, सापडत नाहीये. तर महाराज म्हणे शोधता काय? टाळी वाजवली, बरं झालं म्हणून. पडलं ते बरं झालं, आता घालणार नाही म्हणून. किती वेळ टाळी वाजवत होते. आणि मला म्हणाले काय शोधते? बरं झालं चल, बॅग गेली. आणि सांगते तुम्हाला, म्हणजे असं मी तिथे राहत होती. तर एक आपल्याकडे महाराजांची शिष्य होती, ती खूप श्रीमंत होती. तेव्हा त्यांनी मला बघितलं. ती मला म्हणाली हे काय कानात नाही, गळ्यात नाही, हातात नाही, काय आईवडिलांकडे नाही आहे का? म्हणजे घरची गरिबी आहे का परिस्थिती? तर मी म्हटलं अगं कसं बसं आम्ही शिक्षण घेतलं, पण आता नाही तर काय घालणार. म्हटलं आपण हिरा पण फिरवूया चांगलं. म्हणून ती मला म्हणाली मग असं करूया ना, माझ्याकडे 7-8 जोड आहेत कानातल्याचे, मी देऊ का तुला? तू घालशील का? सोन्याचे. अरे बोल माऱ्याने विचारल्याशिवाय कसं? माऱ्याने विचारावं लागेल आधी. तर म्हणाली तू विचार. म्हणजे मी नाही विचारणार, तुम्ही विचारायचं. तर ही गेली महाराजांना विचारायला दुसऱ्या दिवशी. तर म्हणाली काय ते शोभाच्या गळ्यात काय नाही, हातात काय नाही, आणि ती तशीच राहते. तर मग नाही तिची घरची परिस्थिती तर मी देते ना, माझ्याजवळ 7-8 आहेत. तर महाराज म्हणाले हे गाढव बाई, तुझी किंमत काय? म्हणाले तुझी किंमत सांग किती आहे? तर तिला काय कळायचं ना काय उत्तर द्यावं. आता किंमत काय सांगितली तर काय सांगणार? ती काहीच बोलली नाही. ती बघतच राहिली. महाराज म्हणे मी काय विचारतोय तुला, तुझी किंमत सांग, ती तुला विकत घेईल.
तिचे वडील त्यांची शेती वगैरे आहे ते तुला विकत घेतील, तू काय समजलं तिला? तर मी म्हटलं महाराजांना, मी काय एवढी श्रीमंत नाहीये तिला विकत घ्यायला, ती पण श्रीमंत आहे. तर महाराज म्हणाले, तू श्रीमंत नाही. कोण म्हणतं? परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. मग तू परमार्थी आहेस ना, तू सगळं सोडून माझ्याजवळ राहिली आहेस ना, तू परमार्थी, तू श्रीमंत आहेस म्हणाले. आणि तिला म्हणाले, ते गाढवबाई तू कुठे तिला द्यायला निघाली, तिच्याकडे आहे भरपूर. म्हणजे असं म्हणून म्हणजे महाराज काय, महाराजांनी कशाला महत्व दिलं? सोन्याला, पैशाला? परमार्थाला महत्व दिलं. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. महाराज मला म्हणाले, परमार्थी तो राज्यधारी, तो खरा श्रीमंत आहे बघ. तुकाराम महाराजांचं सगळं वाटोळा झालं, नोकरी गेली, मुलं गेली, बायको गेली, धंदा बसला, सगळं झालं, तरी तुकाराम महाराजांना काय म्हणतात? श्रीमंत तुकाराम म्हणतात की नाही? जगद्गुरु. काय होतं त्यांच्याकडे? म्हणजे संत असलं काय बघतात का? तुमचा परमार्थ बघतात. त्या आतमध्ये तुमचा परमार्थ कसा चाललाय, तुमची सेवा कशी चालली आहे, तुमचा परमार्थ चकचकीत आहे की कसा चाललाय हे बघतात. तुमच्या आतली भक्ती बघतात. म्हणून संत बघा, आपल्या बरोबर त्यांचा विरुद्ध वागणं आणि त्यांचा दृष्टिकोनच वेगळा असतो, आणि तो आपल्याला कळणार सुद्धा नाही. म्हणजे संत कळायला गेले तर आपल्याला कळत नाही. म्हणून महाराज खूप जणांना कळलेले नाहीत कसे होते ते, पण आपण त्यांच्याजवळ 24 तास राहिल्यामुळे, त्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला थोडीफार झलक महाराजांची समजलेली आहे. आणि आता आपण जी शास्त्र वगैरे वाचतो, त्यामुळे संतांचं स्वरूप कसं वेगळं आहे, आणि ते प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत, परब्रह्माचा अवतार आहेत. गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे. त्यांच्या पुढे आणि काय? गुरूंची बरोबरी या जगात कुणाशी होऊ शकणार नाही. म्हणून गुरूंना प्रसन्न करून घ्या आधी. श्री गुरु प्रसन्न होय, तेव्हा आमची यात्रा पूर्ण होते. आता आम्ही किती बाकीची साधना केली आणि काय काय केलं तरी नोडी नोडी ಮಾಡುವನೇಮ ಸಲ್ಲವು ಸಲ್ಲವು ತನ್ನ ಉದ್ದೇಶ ಮನ ಉದ್ದೇಶವಾಗಿ ಮಾಡುವನೇಮ ಸಲ್ಲವು ಸಲ್ಲವು ಗುರು ಪಥವ ಮೀರಿ ಮಾಡುವನೇಮ ಸಲ್ಲವು ಸಲ್ಲವು ಇವು ನಿಮ್ಮ ನಿಜದೊಳಗೆ ನಿಲ್ಲವು ನಿಲ್ಲವು ಕೂಡಲ संगम देवा. म्हणजे गुरुपथाला सोडून केलेली कर्म कदापि फलदायी होणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जे काय करायचं ते गुरुपथाला धरूनच करायला पाहिजे. गुरुंनी ज्या सांगितलेलं आहे त्याच मार्गाने आपल्याला जायला पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणाला जाऊन पोहोचू. ठिकाण तर सगळे एकाच ठिकाणी जाणार असले तरी सुद्धा सद्गुरूंच्याकडून ती किल्ली आपण हस्तगत केली पाहिजे. कुठली किल्ली? सद्गुरु कृपा ही किल्ली. आणि ही किल्ली हस्तगत करण्यात गुरु आपल्याला ते सिक्रेट सांगतात, आणि ते सिक्रेट सांगितल्यानंतर मग आपण त्याप्रमाणे तसं वागण्याचा प्रयत्न करून, तसा अभ्यास करून आपल्याला हळूहळू प्रचिती यायला लागते. सगळ्यांना येते प्रचिती. प्रचिती नसते तर तुम्ही इथे आलाच नसता. सगळ्यांना त्या आनंदाची प्रचिती आलेली आहे, पण ती आपल्याला वाढवत आली पाहिजे. ही ताकद आपल्याला वाढवत आली पाहिजे. आणि वाढवण्यासाठी जर आपण बघितलं, ज्या जगामध्ये आपण राहतो त्या जगामधल्या लोकांकडे बघितलं तर त्यांच्यामध्ये ही वाढीला लागेल का आपली? ते आपलं खच्चीकरण करतील. म्हणजे सगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे मोहांनी व्यापलेले सगळे लोक आपण बघतो या जगातले. कोणाला मठाचा मोह, कोणाला घराचा मोह, कोणाला कसला मोह, कोणाला कसला मोह. तर तिथे आपले होईल का काम? तर आपल्या सद्गुरूंचं बोट धरूनच हा प्रवास केला पाहिजे. सद्गुरूंना सोडून चालणार नाही. आपण सद्गुरूंचं धरून पण महत्वाचं नाही, त्यांनी पण धरलं पाहिजे आपलं. त्यांनी सोडलं तरी पाहिजे. ते एक लहान मुलगाच्या आईने बोट सोडलं तो रडायला लागला, आणि इतका रडायला लागला त्याला आई दिसेच ना गोरेगावच्या मठात, आणि महाराजांच्या जवळ इथे आणून दिला मुलगा. तर त्या ज्यांनी आणून दिला तो सांगायला लागला की महाराज हिची आई, मुलाची आई हरवली. महाराज म्हणाले, पकडला वरती मुलगा, हा मुलगा कोणाचा आहे? याची आई हरवली आहे, मुलगा जागेवर आहे. मग नंतर त्या बाईला कुठे ऐकू गेलं महाराजांचं बोललेलं, तर ती आली पळत.
ती महाराजांना म्हणाली हा माझा मुलगा आहे. तुझा मुलगा आहे, तू बोट कसं सोडलं? आता आम्ही ठेवलं असं तर आता मुलगा थांबला रडायला, ही रडायला चालू झाली असते आम्ही ठेवलं तर. म्हणजे मुलगा हसायला लागला आई दिसल्यावर, पण आईला वाटलं महाराज ठेवून देतील म्हणून ही रडायला लागली. म्हणजे बघा आमचा मोह बघा. असं तर सांगायचं तात्पर्य काय, आजचा जो आपण संबंध दासबोध वाचल्यानंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे शेवटी की ज्या ज्या बुद्धीने तुम्ही तो दासबोध वाचाल आणि ज्या ज्या पद्धतीने त्याच्यावर विश्वास ठेवला तर विश्वासता निरूपणी माहिती आहे तुम्हाला. पण त्या विरुद्ध जर तुम्ही उलट्या पद्धतीने जर तुम्ही विश्वास ठेवून किंवा कुत्सित दृष्टीने जर तुम्ही त्याचं वाचन केलं तर तसंच फळ तुम्हाला मिळेल. म्हणून तुम्ही या ठिकाणी आपण आज दासबोधाची समाप्ती आपली झालेली आहे आणि 2 दिवस आपले खरोखर तुम्हाला सांगतो इतके आनंदात गेले 2 दिवस. समोर तुम्ही, मागे ही सगळी मंडळी. बघा ना महाराजांची डेकोरेशन किती सुंदर केलं होतं मुलांनी. आणि आपले भगवान शंकर पण किती प्रसन्न आहेत बघा. मठात पण शंकरांची मूर्ती होती, पण ही कशी आपली एकदम प्रसन्न वाटत बघितल्यानंतर. पण ते आज जाणार, ते आता कैलासाला जाणार आज. का तुमच्या दर्शनासाठी आले होते सगळ्यांच्या. बघा आपण म्हणतो, आपण मठात आल्यावर काय म्हणायचो, आम्ही महाराजांच्या दर्शनाला आलोय. पण महाराज काय म्हणायचे, मला इतक्या जणांचं दर्शन झालं. तसं भगवान शंकर पण म्हणतात मला इतक्या जणांचं इथे आल्यावर 2 दिवसात दर्शन झालं. म्हणजे संतांचा दृष्टिकोन आमचा दृष्टिकोन असा वेगळा असतो. म्हणून आता खरंच म्हणजे हे सगळं डोळ्यात साठवून मनात साठवून ठेवायला पाहिजे आपल्याला. आपण आता पटापट फोटो काढून घेतो की कधी आपल्याला बघता येतं की असं आम्ही छान डेकोरेशन केलं होतं. पण हे सगळं करताना या मुलांचं 5ला जाऊन या मुलांनी फुलं बिलं आणलेली आहेत आणि तसं केलंय. मी म्हटलं अरे बघ तुम्हाला काय काय जमतं ते. ते म्हणे नाही नाही, या सप्त्याला महाराज फार महत्त्व द्यायचे, मोठा सप्ताह. त्यामुळे आपण छान डेकोरेशन करायचं. आणि पुढचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठला, पौर्णिमेचा. पहिली पौर्णिमा आहे, होळी पौर्णिमा 15 तारखेला, 15 मार्च. कुठला वार आहे? शनिवार. शनिवारी 15 मार्चला आपण या ठिकाणी जमायचं आहे. आणि 15 मार्चच्या नंतर जो कार्यक्रम आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठला कार्यक्रम. अरे वा, माझ्यापेक्षा यांचा पाठ आहे. त्या वाढदिवसाला पण आपण यायचं आहे सगळ्यांनी इथे. कित्येक लोकांना मला विचारायचे ताई 19 मार्चलाच आम्ही येणार तुम्हाला बघायला. म्हणजे वर्षभर काय ताईंना बघायचा पत्ता नाही, विचारायचा त्याहून पत्ता नाही. फक्त 19 मार्च त्यांना आवडतं बघायला. असं होतं. संत सहवासात जी मजा येते त्यामुळे ते येतो बघायला. वाढदिवस असा नाही की इथे आल्यानंतर हे सगळं बघायला मिळतं. मला कित्येक ताईंनी सांगितलं काय मुलांनी डेकोरेशन केलंय, डोळ्यापुढून जातच नाही. पहिल्या दिवशी आम्ही घरी गेलो, मला खूप जणांनी फोन आले मला, काय सुंदर डेकोरेशन, डोळे बंद केले की दिसतं समोर. असं होतं. ही सत्संगामध्ये ही मजा आहे. आणि जी सत्संगातली शाळा आता मग ही मुलांनी सांगितली ती खरी मजा. तो आनंद हा कायमचा आहे, तेवढ्यापुरता नाही, कायमचा आहे. आता घरी गेल्यावर सुद्धा तुम्ही डोळे बंद करून रात्री हा सगळं दिसणार तुम्हाला. असो तर हा आनंद आपला वाढला पाहिजे. हा आनंद कसला आहे? संत सहवासाचा, सद्गुरु दर्शनाचा. म्हणून आपण वर्षानुवर्ष महाराजांच्याकडे काय मागूया की आमची श्रद्धा वाढू दे, तुमच्यावरचा विश्वास वाढू दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमच्या कृपेला आम्ही पात्र होऊ दे आणि तुमचा सहवास सतत आम्हाला सगळ्यांना मिळू दे. कारण संतांनी काय मागितलं देवाकडे, दे रे हरी संत पदाची जोड. आणि यांनी काय मागितलं माणिक प्रभूंनी, आणिक मागणे काय दत्ता, आणिक मागणे काय. आणखी काय मागायचं, तुमचा सहवास मिळाला पाहिजे. आणि उद्धवानी काय मागितलं श्रीकृष्णाकडे, ज्याचे वंशी कुळधर्म राम सेवा, त्याचे वंशी मध्ये जन्म देगा देवा. ज्यांच्या घरी कुळधर्म राम सेवा आहे, राम भजन आहे, रामस्मरण आहे, त्यांच्या कुळात मला जन्माला घाल.
म्हणजे बिल्लीण होती शबरी तरी ती संतांच्या सेवेत होती आणि तिला शेवटी रामाचं दर्शन झालं. बिल्लीण असून, कारण आतमध्ये तळमळ वेगळीच होती. तसं आपल्याला सगळ्यांना महाराजांचा सहवास वर्षानुवर्ष मिळू दे आणि अशा अनेक सप्ते आम्ही महाराजांच्या सहवासात साजरे करू आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज आपल्याला प्रत्येकाला देतील हीच त्या चरणी प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा श्री भाऊसाहेब महाराज की जय.